मोन्या, बोनसचं काय झालं? मी बोलून बघतो शोभा. तुझ्या मॅडमना दरवर्षी कशी काय आठवण करून द्यावी लागते? न विसरता बोनस देता येत नाही तिला. नेहमी नेहमी काय मागायचा? सांग. 1-2 दिवसात तुला सामानाची यादी देते, ते सगळं सामान घेऊन ये. हो, आणि आता जाशील ना कामावर तर विचार बोनसचं काय झालं म्हणून. विचारतो शोभा. काका, ते बाबांसाठी न्यूजपेपर आणले. तुझ्या बापाचा नोकर आहे हा? त्यांना सांग आणायला स्वतःच. अरे विसरीन कसा आणलाय ना मी, द्यायला फक्त विसरलो तुला. हा घ्या. काय परीक्षा संपली ना आता? हो. आता सुट्टीत कुठे जाणार फिरायला? झुक 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 आगीन गाडी, धुळांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. हो, आगीन गाडी म्हणजे काय? पण आगीन गाडी म्हणजे रेल्वे. रेल्वे म्हणजे एक अशी मोठी गाडी असते, त्याला पुढे इंजिन असतं आणि मागे असे डबे जोडलेले असतात. त्या डब्यात बसून ना लोक प्रवास करतात आणि दूर जातात. मला बघायची रेल्वे, चला आपण जाऊयात आता. हा माऊ, आता मला कामावर जायचंय, आपण रविवारी जाऊया. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बाय. नुसताच दूर करता येत राव. जवळ 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 येतो ना तेव्हा तेव्हा ना काहीतरी करायलाच पाहिजे यांना, कुणाला तरी काहीतरी. मी काय म्हणते राहुल, आपल्या चाळीतून रेल्वेच्या भोंग्याचा आवाज कसा काय येतोय? ही बारकी पोरं मस्ती करत असणार. थांब, सापडू दे ना एकेकाला. नुसताच दूर करतो एकेकाचा. थांब. अरे ये राहुल, कोण? राहुल जाऊ दे, कोणतरी मजाक करत असेल. काय मजा करतायत? जाऊ दे. शपथ. राहुल, हा, आपल्याला भास तर नाही होते ना? तू येडी आहे का अंजू? एकच भास एकाच वेळेला 2 माणसांना कसा होईल? हा, जाऊ दे जाऊ. अंजू आहे हा, आपल्या चाळीच्या मागं कुणी अनधिकृत रेल्वे स्टेशन तर उभं नाही ना केलं? राहुल, चाळी मागे कोणी स्टेशन नाही बांधलंय. हा आवाज मोहनदादांच्या घरातून येतोय. नीट ऐक. माऊने काय करून ठेवले काय माहित. माऊ, माऊ, काय केलंय तू? भानू, इथे खूप मजा येते. मी आज दिवसभर रेल्वे रेल्वे खेळणार. पण हे भानू, भानू, तू अशी काय आलीस? सांगून येतोस ना, आता तुला ट्रेनने उडवलं असतं. माऊ, मागे येऊ, राजधानी येते. माऊ, तुला किती वेळा सांगितलं जादू करायची नाही म्हणून? माझं काय ऐकत नाहीये तू? हे घराचं काय करून ठेवलंय तू? अख्खा प्लॅटफॉर्म घरात आणून ठेवलंय तू. थांब, हे सगळं घालवते मी. थांब, तू गायब केलंस ना तर मी हे सगळं परत आणेन. मी जादू करणार. मग मी परत आणणार. मला
ओ वहिनी ओ काय भानगड आहे? कसली भानगड? अहो मगाचपासून तुमच्या घरातून ट्रेनचा आवाज येतोय. हा. हो मी पण ऐकला, पण भानू आत आहे. थांब काय ते भानू भानू अगं चिंच आणायला आलीस का काय? इतका उशीर काय? हॅलो भानू. माऊ माऊ शोभताई आले. हे सगळं गायब कर ना माऊ. नाही मला खेळायचं. माऊ भानू दरवाजा उघड ना. हा शोभताई मी दार उघडण्याचाच प्रयत्न करतेय, पण दार उघडत नाहीये. हा? भानू तू आत नीट आहेस ना? वहिनी बाजूला भानू. मी येऊ का भानू आतमध्ये? मी दरवाजा तोडतो आणि तुला घेऊन येतो बाहेर. थांब. आलो भानू. काय लगेच दरवाजा तोडतोय? अरे दरवाजा तोडायच्या नादात ताडा मोडतील तुझी. माऊ माऊ समजा गायब कर ना माऊ. माऊ काय हे समजा गायब कर ना. भानू दरवाजा उघड. काय चाललंय आतमध्ये? भानू आवाज कसले येत आहेत? वहिनी ऐकलं ना आवाज? तुमच्या घरात नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तुमच्याच घरात गडबड आहे तुम्हालाच माहित नाही. अरे दरवाजा उघडेल तेव्हा कळेल काय गडबड आहे. तो तोडू का मी दरवाजा? तू थांब रे जरा. भानू आत एकटी आहे. भानू भानू आतून ट्रेनचा आवाज कसा येतोय? तू दरवाजा उघड नाही तर मी खरंच दरवाजा तोडेन. हा हा. कुठला आवाज? माऊ माऊ हे गायब करण्याने दार तोडतील. माऊ काय भानू मला नाही करायचंय. मला खेळायचंय. भानू तू नीट आहेस ना? हा? आणि आवाज कसला येतो आतमधनं? काय ग भानू काय चालू होतं घरात? ते रेडिओ चालू होता. ते रेडिओवर म्हणत होते पटरी पार ना करो. ते रेडिओ. हा पण तुला दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला? मी मगाचपासून दार उघडायचा प्रयत्न करत होते पण उघडतच नव्हतं. आता उघडलं दार. पण आवाज तर असा येत होता की घरातच ट्रेन आहे. हा. आवाज येत नाही रेडिओत आवाज येत नाहीये. अगं बाई इथून वहिनी कुठून तरी बाहेरूनच येतोय. अंजू अंजू ए हा? हा आवाज आपल्या घराच्या इथं येतोय. अगं बाई हा काय प्रकार आहे बघ ये. ती मावती तर कशाला गेली? दुसरी जागा मिळाली नाही का तिला? प्लॅटफॉर्मवर आवाज येतात ना तसा आवाज येत होता तुझ्या घरात ना माहितीये का? हा? वैतागलो आम्ही आवाज ऐकून ऐकून. शोभावहिनींनी सांगितलंय का तुला? हा? मला तर वाटतं ना मोन्या काहीतरी भलती भानगड असणार आहे. हा आणि रेडिओचं नाही हा ते होम थिएटर लावल्यासारखा आवाज येत होता. हा आता भानू आणि वहिनी दोघी बाहेर गेलेला मग माऊ घरात असायला हवी ना. ती पण नव्हती. हा माऊचंच काम असणार आहे ना. कन्फर्म माऊचं काम असणार आहे. माऊ आहे जागाव हे कुठे सांगतात आपल्याला? ए अंजे माऊला काय बोलायचं नाही हा? तुझ्या घरचं खात नाही ती. चल निघा निघा निघा. हा? उगाच माझ्या नवऱ्याचे कान भरतायत. ठीक आहे मी सांगते मोन्या तुला माऊने काही केलेलं नाहीये. उगाच तिचं नाव घेतात हे. इतके मस्तीखोर पोरं आहेत आपल्या चाळीमध्ये पण नाव मात्र आपल्या माऊचं. पण मी खपवून घेणार नाही. परत जर माऊला काय बोलले ना तर सगळ्यांना बघून घेईन सांगून ठेवते. मालक प्रकरण कधी बी हाताबाहेर जाऊ शकतो. तुम्ही माऊला समजावा. हो सगळे पुसून घे सगळं ते कोपऱ्यात बघ तिकडे. हो पुसतो शोभा. काय ना माणूस ना काही कामाचा नाहीये. तिकडे बघ ना मागे टीव्हीच्या मागे. माऊ माऊ तू बस ना मी करतो. कर. नाही मला तुझी मदत करायची. मोन्या करू दे तिला. थोडं काम केलं तर काही बिघडत नाहीये. ए जा टीव्ही पुसून घे. शोभा तुझं काही दुखतंय का? का मला काय धाड भरलीये? मग आम्हाला मदत करायला ये ना. तिकडे बसून काय बोलतेस आम्हाला? बघितलंस मोन्या बघितलंस? तुझ्यामुळे हिची किती जीप चुरू चुरू चालते ती. तुला तुम्ही दाखवते बरोबर. काय बोला? भंगार आहे. हा मग असं बोल ना. त्या माझ्या नवऱ्याला ना हे भंगार गोळा करायची खूप सवय आहे. आज खूप तुझी कमाई होणार आहे. बस इथे बस. हा
झाले हा? होईल शोभा, कशाला देतेस तू? हाय, होईल. हा मग ठीक आहे, नाही देत. हा हा घे, हा घे, आडा बघे, हा घेऊन जा. शोभा तो डबा नको रे, शोभा तो डबा नको. तो आजीच्या वेळेपासून आपल्या घरात आहे. तो मैडम आपको कुछ देना है कि नहीं, या मैं निकलूं यहाँ से? नहीं नहीं, थांबता थांब. हाँ, इसका क्या भाव देगा रद्दी का? 5 रुपए किलो लेगा. अरे वाह, हाँ? वो मनीष दलवी को 7 रुपए किलो से देता है और मुझे 5 रुपए किलो. अरे मैडम वहाँ पे अंग्रेजी पेपर है, ये मराठी पेपर. अंग्रेजी पेपर का 7 रुपया और मराठी पेपर का 5 रुपया. नहीं नहीं, रहने दो. वो मनीष दलवी को ही दो इंग्लिश पेपर का 7 रुपया, ठीक है? खाली पिली टाइम पास करवाया. बडबड बघ करता. जाऊ दे शोभे, आजकाल यांचा भाव खूप वाढलाय. काही पण भाव लावतात, आपल्याकडून स्वस्तात घेतात आणि बाहेर जास्त पैसे घेऊन विकतात. हो ग, तू काय बघत उभा आहेस? चल ना, ते ड्रॉवर पण पुसायचे. हात आवर ना पटापट. बघतो. जमले बाई. मोहन, आपण आपल्या वस्तू त्याला का देत होतो? बाळा, काय माहिती का, तो भंगारवाला आहे. आपलं जुनं सामान ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही, आपण त्याला देऊन टाकतो. आई 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 ग, कमरेत लचक भरली. माऊ, जरा तो डबा दे. ही हाडं पण ना जुनी झालीत, शरीर पण साथ देईन असं झालंय. वयो मनानुसार ना जमत नाही. त्या भंगारवाल्याला हाडं देता आली असती ना तर बरं झालं असतं बाई. सासूबाई, तुम्ही चुकून दुसरा डबा घेतलाय. तो आईचा डबा आहे माझ्या. ए मास्टरड्या, काय पण बोलू नका. माझा डबा आहे. हे बघ, हे बघ, नाव वाच, माझं आहे, लीलावती. हो हो, आहे, आहे. हा डब्बा लीलावती का तू लीलावतीयस? मी नाशी शोभे, त्या भंगारवाल्याला हिची अक्कल विक्रीस काय का? जास्त बोलते नुसती. ताई देखो पूरा 2 किलो है. हाँ? ऐसे के मेरे को दिखा. 2 किलो 100 ग्राम है. दादा, किसको उल्लू बना रहे हो? ताई भंगार में 100 ग्राम का कोई हिसाब रखता है क्या? मैं रखती है. हाँ? इसका बोलो आप, वो छोड़ो, इसका बोलो. इसका 5 रुपया होगा पूरा. फक्त 5 रुपए? नहीं नहीं, मैं इसका 10 रुपए लेगी. अरे ताई, अरे ये देखो ना, ये टूटा है, कौन देगा इसका पैसा? ऐसे कसं ते टूटा है, पण उसका वजन है ना. वजन है, 4 कैन है, वजन है. नहीं ताई देखो, परवड़ता नहीं है मेरे को. तुमको देना है तो दो, नहीं तो जान दो. चलो. अरे रहने दो, ऐसे कैसे रहने दो? मैं इतना माड़े पे चढ़ के ये निकाल के आई. तुमको लेना ही पड़ेगा. हाँ नहीं, इसका मैं 10 रुपया ले गया, पूरा 10 रुपया. हे घे, हे पण घेऊन जा. हाँ? अबे ए माऊ, कुणाचा डबा या? लीलावतीचा. अच्छा. ए अगं कुठे चालली? पैसे घे ना त्याचे. मला काय करायचंय पैशाचं? काय करू म्हणजे? हा बाई, मोठी शेटानेच लागली तू. पण मला नकोत पैसे. अगं तुला नको असतील, पण शोभा वहिनींना तर हवे असतील ना. हा, पैसे घे तू. भैया, पैसे दे उसको. हाँ देता है. ये लो, ये 20 रुपया और ये 5 रुपया. अरे हो? पण कशाला? तू रह दे. ओ भैया, हाँ? और 25 रुपए दो. छोटी लड़की है इसलिए उसको फंसाता है. हाँ? पुलिस को बुलाऊंगी और दो. नहीं, देता है ना ताई, देता है ना. क्या ताई, परवड़ता नहीं फिर भी आप मेरे को देने को बोलता है. परवडता नाही तो धंदा करता कशाला? एवढे पैसे कशाला? यांचं काय करू? ती हाडं जुनी आहेत, असंच घेऊन जा. जुनी हाड? अगं माऊ, डबा आहे तो. जुनी हाड काय? जा, शोभा वहिनींना पैसे देता खुश होती. जा. माऊ, हे माऊ, सासूबाई कुठे?
लीलावती का? हो लीलावती. मी तुला मगाशी म्हणलं ना, मी विकून आले तिला. नाही ग माऊ, तो डबा. लीलावती म्हणजे माझ्या सासूबाई शोभाच्या आई. हो हो, त्या लीलावतीला मी लीलावती मध्ये भरलं आणि विकून आले. त्याचेच तर 50 रुपये मिळाले. माऊ तू सासूबाईंना 50 रुपयात विकलंस? हो. अरे तिची अडक किती जुनी झाली होती, 76 वर्ष जुनी, म्हणून विकले तिला. माऊ काय केलंस तू हे? त्या भंगारवाल्याला शोधायला हवं. अजूनही चाळीतच असेल तो. अंजली, मगाशी तो भंगारवाला आला तर तो कुठे गेला? अहो दादा आत्ताच चाळीच्या बाहेर गेला. हो का? काय काय झालं दादा? ठीक आहे. मोन्या, आई कोणाकडे वरती आहे का? नाही. हा, अरे तेव्हा कुठे गेली? तरी मी तिला ना नेहमी सांगते, कुठेही बाहेर जाताना मला सांगून जात जा म्हणून. शोभा शोभा सापडतील. मी पण त्यांना शोधतोय. हा, सापडतील. हा, हे घ्या. हा, थँक्यू. खूप उपकार झाले तुमचे. थँक्यू. सासूबाई यातही नाहीये. माऊ तर म्हणाली होती की सासूबाईने डब्यात ठेवल्या. सासूबाई गेल्या कुठे? भानू, कुठे आहात तुम्ही? मला काय झालं? अहो, तुम्ही कुठे होतात? माऊनी घोळ घालून ठेवलाय. आता काय केलं माऊनी? म्हणून मी हा डबा भंगारवाल्याकडनं परत घेऊन आलो आणि उघडून पाहिला. त्यात सासूबाई नाहीच आहेत. काय करू? कुठे असतील त्या? मालक तुम्ही काळजी करू नका. मला माहितीये मावशी कुठे असतील. कुठे? चला मालक बघा. पण त्या इथे कशा काय आल्या? माऊनी तर त्यांना डब्यात बंद करून ठेवलं होतं ना. मालक मी तुम्हाला सांगणारच होते, मावची जादू ना जास्त वेळ चालत नाही. हं? म्हणजे तिने जादू केल्यानंतर ना त्या ठिकाणाहून निघून गेली ना की त्या जादूचा प्रभाव कमी होतो आणि ती गोष्ट आधीसारखी होते. पण असं कसं? ती लहान आहे ना, तिला अजून जादू नीट जमत नाहीये. हो का? पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघते. बरं. मी शोभाताईंना सांगून येते मावशी सापडल्या म्हणून. माव हा बोल. इथं बघ माझ्याकडं. तू बोल, मी ऐकते. मी आता तुला इथं घेऊन आले कारण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बोल आता. तुला माहितीये ना, तू केलेली जादू जास्त वेळ टिकत नाही. नाही टिकली तर नाही टिकली, एवढं काय त्यात? तेवढ्या वेळापुरतं काम तर होतं. तसं नाही माव, पण तू आज लीलावतीला डब्यात बंद करून विकलंस. मोहनने सांगितलं ना तुला. मोहनला काही गुपितच ठेवता येत नाही, लगेच सांगून टाकलं. माव तुला माहितीये का केवढा गोंधळ झाला असता. शोभताई पण किती रडत होत्या. बरं ठीक आहे. भानू, आपण एक गंमत केली तर? माझी जादू तर टिकत नाही, तुझी जादू टिकते. तू जादू कर आणि शोभाला भंगारवाल्याकडे विकून टाक. माऊ म्हणजे आपल्या तिघांना कटकटच नको. तू, मी आणि मोहन मस्त तिघे मज्जा करूया. मोहनला काम पण नाही करावं लागणार आणि त्याला हवं ते आपण जादूने आणून देऊ. माव तू असं काय बी करणार नाहीयेस. हा, मालकांना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल, त्यांना नाही आवडणार. माव हे माणसांचं जग आहे, आपलं जग नाहीये. तू तुझ्या मनासारखं नाही वागू शकत, नाहीतर आपण पकडले जाऊ. बरोबर ठीक आहे, मी आता झोपायला जाते, मला झोप आलीये.
माझ्या कालच्या बोलण्याचा किती परिणाम झालाय तर काय माहिती. उठल्या का महाराणी? हा, दिवसेंदिवस ना उशीरच उठत चाललीस तू. काम धंदे काय तुला? नुसतं खायचं आणि आराम करायचा. शोभा, एक दिवस माझ्या आधी उठलीस तर एवढं बोलून दाखवू नकोस. माऊ काय वहिनी, काय करताय? नाश्ता करताय? अंजलीसाठी नाश्ता आण. नाही नको, राहू द्या. आम्हा राहू दे. नाही आता एवढं तुम्ही म्हणताय तर चालेल थोडा. तू ठरव. हा, दे ग नाश्ता दे. हा. वहिनी कर ना. मला माहितीये तुला वळायला येत नाही. मी येईन वळायला. हा ठीक आहे. भानू तू पण ये. काय ग, इतक्या लवकर तू आंघोळ वगैरे करून आलीस? दात घासलेस ना? हो, मी चुटकीसरशी कामं करते. तुझ्यासारख्या आळशीपणा नाही करत. माऊ, तोंड जास्त चालायला लागलाय तुझा. माऊ वहिनी जाऊ दे लहान. शोभा, मोहन कुठे? खाली गेलाय सामान आणायला. मला दूध हवंय. जा तिकडे जाऊन घे जा. हे बघ, ते शंकरपाळे आहेत ना, ते तिखट आणि गोड अशा दोन्ही एकदम करूया. दमा करून. अगं नको ग, मग चाळीतल्या बायका येत नाहीत ग, नाटकं करतात जास्त. मी माऊ, माऊ पातेलं गरम आहे. माऊ, काय अगं पातेलं गरम आहे. आत्ताच ते दूध गरम केलं होतं. इतकं थंड कसं झालं? आवडली थंडी पडायला लागली ना. सोबत आहे, मी दूध देते तिला. द्या. तुम्ही बसा. असं कसं? आणि मला खेळणार काय खेळताय? सापशिडी. कसं खेळतात? तुला सापशिडी कसं खेळायचं ते नाही माहिती. मंद माऊ. त्यात हसण्यासारखं काय आहे? हे बघ माऊ, मी सांगते. अगदी सोपं आहे. अगोदर इथे ना सोंगटी ठेवायची असते आणि 1 ते 100 पर्यंत पोचायचं. आणि मध्येच जर तुला सापाने खाल्लं तर पहिल्यापासून सुरुवात करायची. पण मला साप खाणारच नाही. ते खेळल्यावरच कळेल. भेट. हा, जो हरेल तो चॉकलेट देणार. हा, चला. चल ईशान खेळ. हे घे. 3. हे घे, माऊ. हा. 1, 2, 3, 4. माऊ, असं नाही. जर तुला सापडले तरच बाहेर काढायची सोंगटी. दे. घे मग. सापडले. 1, 2, 3, 4, 5, 6. सहा. 4, 5, 6. 6. अरे हॅट्रिक. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4,
1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. अरे माऊ तू चीटिंग करतेस. मी काय चिटिंग केली? कधीपासून सापडतात ना तू चिटिंग केलीस? मी चिटिंग नाही करत आहे, मी खेळते. एक दोन तीन चार पाच सहा. मी जिंकली, तुम्ही सगळे हरलात. मला चॉकलेट दे. आम्ही तुला चॉकलेट नाही देणार. माऊ तू चीटिंग केलीस. मी चिटिंग नाही केली. तू चीटिंग केलीस माऊ. नाही. हो माऊ, तू चिटिंग केलीस. तुला सारखे सारखे सापडतायत. हा, हिने चिटिंग केलीये. नाही. काय झालं? कशाला म्हणताय? या माऊने चिटिंग केली. सारखे सारखे सापडतायत तिला. आता 6 पडले तर माझी काय चूक? हिला सारखा सहा कसे काय पडू शकतात? ही 6 पडून जिंकली आणि आम्हाला डावच नाही भेटले. भानू, हा मला काय काम होतं का? नाही तुम्ही दमलायत का आज? काय मालक, म्या कशी दमीन? म्या दमत नाही. नाही पण तुम्ही आज दमल्यासारखे दिसताय. काय म्हणजे तुम्हाला याआधी इतक्या टेन्शन मध्ये कधीच नाही पाहिलं. हा, ते काल तुम्ही बोललात ना त्याचा विचार करत होते. कोणत्या? माऊसाठी हे जग योग्य नाही. म्हणजे तिचं चुकतंय असं नाहीये, तिचं म्हणणं बी पटतंय मला. मी बी तिची एवढी होते ना तेव्हा सारखं सारखं जादू करायला मला बी लई आवडायचं. आणि आपल्याला हवं ते मिळू शकतं हे कळल्यानंतर का कोणी थांबेल ना. बरोबर. आणि तिला थांबवणं योग्यही नाही हो. तिला तिच्या मनासारखं वागता आलं पाहिजे. अहो पण मालक, तिचं जादू करण्याचं प्रमाण लई वाढलंय. आज सकाळपासून तिला थांबवताना, तिने केलेली जादू निस्तरताना नाकीनं वालाय माझ्या. सतत तिच्या मागे मागे मला फिरावं लागतं. हे किती दिवस मी सांभाळू शकीन ना मला माहिती नाही. मला कसं जर चालू राहिलं ना तर चाळीतल्या सगळ्यांना संशय येईल एक दिवस. आणि तिला जर कोणी जादू करताना बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? मला तिला परत पाठवावं लागेल. आणि मी तिला पाठवणार. तिला आवडो पण न आवडो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.